पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये राजकीय वातावरण तापलंय. पिंपरीतील भाटनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नेत्या सुषमा अंधारे यांची भव्य आणि आक्रमक सभा पार पडली. या सभेला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. या सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला. पहिल्यांदा सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी उमेदवार आहे आणि ओपन कॅटेगरी सर्वसाधारण पुरुष त्या पक्षातून आता मी या 19 प्रभागमध्ये लढत आहे. तर आज सुषमाताई अंधारे जे आमचे शिवसेनेचे तोफ आहे ते आज यांची सभा चांगली सभा झाली. भरपूर लोकांचा प्रतिसाद भेटला त्या सभेत. त्यांनी सर्वांना तेच हे केलं की आपले जेवढे शिवसेनेचे लोक आहेत, उद्धव साहेबांनी जे चांगलं काम केलंय कोरोना काळामध्ये, ते सगळं बघून आता सगळ्यांनी आपल्याला शिवसेनेला मतदान करा. की आतापर्यंत जे लोक इतर पक्षाचे जे आहेत, बीजेपीचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो, अर्धी लोक वॉर्ड मधले नाही, कोण बाहेर राहतोय, वेळेवर कोण भेटत नाहीये. आता प्रचार करताना प्रत्येक ह्याच्यात मी गेलेलो किंवा भाटनगर म्हणा किंवा पत्रशेड म्हणा, परिस्थिती खूप वाईट आहे. लोकांना पार म्हणजे जिने तुटलेत, घरातून पाणी पार घरात सांडते. तर त्यासाठी आता जे आपण जे बघितलं तर लोकांना हे अपेक्षा आहे की जे आता उमेदवार ज्यांना ते मत देणार त्यांनी आपलं कमीत कमी काम तर केलं पाहिजे. त्यांनी कमीत कमी 5 वर्षात चक्कर तर मला पाहिजे आपल्याकडे कोण हाती येतोय की नाही. त्यासाठी सगळ्यांचा एक चांगला हे प्रतिसाद भेटतोय. सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. त्यांचं तेच म्हणणे फक्त आमचे जे काम असतील ते काम झाले पाहिजे, ते आपण त्यांना करून देऊ. प्रभागातील मतदारांना आपण काय आवाहन करा? सर्वांना मी हे सांगेन की 25-30 वर्ष झाले तुम्ही जे नगरसेवक निवडून दिलेत, ते नगरसेवक तिथं पद कधी गेलेले नाहीत, नाही कुठलं काम केलेलं नाहीये. शेवटच्या 7-8 दिवसाआधी ते येतात, फक्त पैसे आणि दारू वाटणार, लोकांचे मतदान इकडे तिकडे करणार आणि परत निवडून येणार, पण ते परत येत नाही. म्हणून सगळ्यांना मी हेच सांगेन की आम्ही काम करणारे आहोत, आम्हाला काम करायचंय, आम्हाला फक्त एकदा संधी द्या. जर परत काम नाही झालं तर सगळं तुमच्याकडेच आहे, सगळे लोक तुमच्याकडेच येणार आहे. फक्त एकदा संधी आम्हाला भेटली तर आम्ही 100% तुमचे सगळे काम मार्गेवर लावू. किंवा तिकडचे तुमचे ब्लू लाईनचा इश्यू आहे किंवा SRAचा आहे, जास्तीत जास्त त्यांना त्याच जागेवर घर कसा बांधता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ओके.